नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंकुश, मी दारोड आहे. अस्तित्व समूह सावनेर यांचं मी पहिले आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज एका विषयासाठी बोलवलेलं आहे. खरंच नागपूर फेलोशिप खूप मोठी आहे आणि नागपूर फेलोशिपमध्ये आज बोलायला संधी मिळते. परमेश्वरांनी एक संधी दिली. मी माझा अनुभव पडताळणी करण्यासाठी मला इथे परमेश्वरांनी आणलेलं आहे. मी अनुभव कथन करणार आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मी माझ्या अनुभवाची नक्की पडताळणी आज करणार आहे. त्यात तुम्हाला काय भेटते की नाही मला माहिती नाही, पण मला याच्यातून नक्की काहीतरी भेटेल, कारण की माझ्या अनुभवाची मला पडताळणी करायला भेटणार आहे. विषय पण छान दिला आहे की मध्यसत्य एक झंझावती वादळ. मध्यसत्य एक झंझावती वादळ आहे. मी जेव्हा लहानपणापासून जेव्हा माझ्या 14व्या वयात माझ्या हातात दारू आली तेव्हापासून हे झंझावती वादळ चालू झालं. रुद्रारोपण घेतलं, भयानक तिने माझ्यावर हे करून टाकलं, काबीज करून टाकलं त्या वादळाने. भयानक अवस्था करून ठेवली होती. मी एक सँडविच आणि कोल्ड कॉफीचं कॅफे टाकलं होतं आणि तिथे काही मला यश मिळालं नाही आणि मी फुल दारू प्यायला सुरुवात केली. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, दिवसभर दारू 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 दारू. त्या धंद्याकडे लक्ष नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि धंद्याकडे लक्ष नसताना 1.5 महिन्यात तो धंदा बंद करावा लागला. वडिलांनी सगळं ते सामान घरी आणून ठेवलं. 80,000ची झेरॉक्सची मशीन घेतली होती आणि ते सगळं घरी आणलं. माझ्या डोक्यात राग चढला. बोललो आपला धंदा बंद करणारा हा बाप कोण. मी घरी गेलो, बॅट काढली. त्या बॅटीने 80,000ची झेरॉक्सची मशीन 10 मिनिटात फोडून टाकली होती. चुरे चुरे करून ठेवले होते. बापाच्या खांद्यावर बॅट ठेवली. बापाला बोललो जर मला रोज एक माणूस हवाचा दारूसाठी, मला रोज दारू आणून द्यायचं, नाही दिलं तर या बॅटने तुझं मुलकं उडून टाकेल. बाप घाबरला. बोलला लावलं या पोराला, हा काय पोरगा सुधारणार नाही, याला आपला दारू आणून देऊ. मला तर रोज दारू आणून द्यायचा. 1.5 महिन्यात एका खोलीत कोंडून घेतलं होतं. बोललो कोणाशी संबंध ठेवायचा नाही, मी आणि दारू. 1.5 महिन्यात माझी अवस्था भयानक झाली होती. पायाला सूज आली होती, चेहऱ्याला सूज आली होती, डोक्याचे केस गळाले होते, डोळ्या गळाल्या होत्या. एकदम चालता येत नव्हतं, रांगता येत नव्हतं, अशी परिस्थिती झाली होती. मला माझ्या गावात सगळीकडे कळलं होतं की अंकुश मरणार आहे, त्याला भेटून या. मग सगळी लोक मला भेटायला यायला लागले, अरे नको पिऊस नको पिऊस नको पिऊस. वय वर्ष होतं तेव्हा माझं 21 आणि 21व्या वयात मी मरणाला टेकलो होतो. मी आलो, माझे काही हितचिंतक आले, त्यांना माझी अवस्था बघवली नाही. त्यांनी मला बाहेर काढलं, बोरिंग खाली बसवलं, दूध धुतलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणले बघू हा जगतोय का, कारण की याची गॅरंटी वाटत नाहीये. म्हणजे पोट पूर्ण फुगलं होतं, पाणी झालं होतं पोटात, पाय सुजले होते, चेहरा सुजला होता. त्या नळ्या बिळ्या सगळ्या टाकल्या. 3 दिवसानंतर पाणी काढलं आणि 4थ्या दिवशी डॉक्टर म्हणले तुला डिस्चार्ज देतो, पण याच्यावर दारू प्यायला समर्थित. मला दारूला आता हात पण लावणार नाही. घरी आलो, परत बॅट काढली, बॅट बापाच्या खांद्यावर ठेवली. बोललो जर मला दारू आणून दिली नाही तर या बॅटरीने तुझं मुंडकं उडून टाकील आणि सगळी ट्रीटमेंट बंद करून टाकील. बाप घाबरला. बोलला हा मरण्यापेक्षा याला रोज दारू आणून देऊ. मग मी दवाखान्यात 90 पिऊन जायचो, पुदिनाराच्या गोळ्या खायचो, हॉल्टच्या गोळ्या खायचो आणि तिथं जायचो. आई बाबाची पुण्य होती, आजी आजोबांची पुण्य होती, म्हणून त्या आजारातून मी बाहेर पडलो. 10 दिवसानंतर मी दारू सोडली. दारू सोडल्यानंतर परत 8 दिवसानंतर चालू झाली. परत पायाला सूज यायला लागली. भाऊ माझा रडत रडत काही हितचिंतकांकडे गेला. तो म्हणला आता परत भावाचे पाय सुजायला लागले, करू काय. त्या आमच्या गावातली लोक म्हणली निलेश नावाचा एक मुलगा आहे, तो पण पूर्वी दारू प्यायचा, तो आता दारू पित नाही, तो पुण्याला राहतो, त्याने काय केलं बघ. मग माझ्या भावाने त्या निलेशला फोन लावला. निलेश दादाला विचारलं बाबा असा असा माझा भाऊ आहे, तो खूप दारू पितो, त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे, काय करावं. तो म्हणला पुण्याला अल्कोहोलिक अनॉनिमसची एक मिटिंग चालते, त्या मिटिंगला त्याला घेऊन ये.
मग मला आणलं त्या मीटिंगमध्ये. मी मीटिंगमध्ये जाताना एक अमित बार मला दिसला, बोले याच्यानं इथे गेम करायची. आणि मला इथं मीटिंगमध्ये बसवलं. जसं स्वागत करतात की पहिल्या जेव्हा बांधव येतो त्या बांधवाचं स्वागत करतात, टाळ्या वाजवतात, तसं माझं टाळ्या वाजवलं, स्वागत केलं. आणि ते सगळं आता जशी मी साधी शेअरिंग करतोय, आजारावर शेअरिंग करतोय, तसं तिथं आजारावर शेअरिंग करत होते. मला त्याचा काही फरक पडत नव्हता. माझा हा गैरसमज होता की 21व्या वयात लोक दारू प्यायला सुरुवात करतात आणि आपण 21व्या वयात दारू सोडायची, हा आपला कार्यक्रम नाहीये. मी माझ्या वडिलांना जाऊन सांगतो, माझे वडील पण खूप दारू पितात, त्यांना सांगतो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे, हा माझ्यासाठी नाही. मग मी तिथनं गेलो, त्या बारमध्ये दारू पीत बसलो, आलो, गाडीत बसलो, गावाला गेलो, धुमाकूळ दारू पीत बसलो, परत धुमाकूळ. मग भावानी परत निलेशला फोन लावला, आता करायचं काय? तो निलेशला बोलला तो ए मध्ये थांबत नाहीये, तर त्याला एकदा ब्रेक देण्यासाठी आपण त्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून बघू. 3 महिन्याचा प्रोग्राम आहे, त्या 3 महिन्यात त्याला आपण ठेवून बघू. मला एका व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करायचं ठरलं. भाऊ मला आजच्या दिवशी येऊन म्हणला, तुझ्या वारंवार पायाला सूज येते म्हणून तुला आपण दवाखान्यात घेऊन चाललोय, तू तयार राहा. मी सकाळी उठलो, बोललो चला मस्त एक 90 मारू. आणि 90 मारायला निघालो. भाऊ म्हणला कुठे चालला? बोला आलोच, हे 100 रुपये अजून घे. बोला हा भाऊ माझे पाय सूज कमी करण्यासाठी म्हणतोय की आपण पुण्याला जाऊ आणि आज 100 रुपये मला फिरण्यासाठी देतो. बोललो काहीतरी गडबड दिसते. बोला जाऊ दे. मग मी तिथे गेलो, एक क्वार्टर मारली, आलो, गाडीत बसलो. त्या व्यसनमुक्ती केंद्रात नाव नव्हतं, मला आत बसवलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, कोणी येई नाही. आणि नंतर त्या ऑफिसच्या इथं गेलो, तिथं व्यसनमुक्ती केंद्राचं नाव दिसलं, 90 दिवसाचा प्रोग्राम दिसला. मी बोललो आपण अडकलो. डोक्यात राग ठेवला, वादळ निर्माण झालं. 90 दिवस तुमचे, 51 दिवस माझा असेल. किती दिवस ठेवा? 90 दिवस का? ठीक आहे, 51 दिवस माझा असेल. 90 दिवस मी त्या व्यसनमुक्ती केंद्रात काढले. त्या निलेशने आणि माझ्या भावाने मला एक काम बघितलं होतं, त्या कामात गेलो, कामाच्या ठिकाणी गेलो, मला काम समजून सांगितलं. मी बोललो मला त्या व्यसनमुक्ती केंद्रात रोज व्हॉलीबॉल खेळायला सोडा संध्याकाळचं. ते म्हणले ठीक आहे, सोडत जाऊ. त्याच दिवशी संध्याकाळी व्हॉलीबॉल म्हणून खेळायला गेलो, बारमध्ये बसलो, दारू पेलो, गावाला गेलो. 90व्या दिवशीच दारू पेलो. 51 दिवस पण उजळून दिला नाही, त्याच दिवशी दारू पेलो. व्यसनमुक्ती केंद्रातल्या जसा बाहेर पडलो त्याच दिवशी मी दारू पेलो. मग गावाला गेलो, धुमाकूळ दारू सुरुवात केली. धुमाकूळ डबल ट्रिबल. एकदा मेसेज मिळाला आणि व्यसनमुक्ती केंद्राचा मेसेज मिळाला की सुखाने दारू पिता येत नाही. धुमाकूळ चालू होते. एवढी धुमाकूळ दारू चालू झाली, सकाळच्या उठलो, मला काही सुचत नव्हतं. घाम फुटला होता, वेगवेगळे कारणांना आवाज यायला लागले होते. मी आईकडे घाबरत झपकत गेलो. आईला बोललो, आई काही कर, मला 500 रुपये दे, मला काही सुचत नाहीये. आई म्हणली कशाला? बोललो दारू प्यायला. सकाळी लोक चहा पिण्यासाठी पैसे मागतात, तू दारू पिण्यासाठी पैसे मागतो, देणार नाही. मी आईचं पाकिट खेचायला गेलो, त्या आईने माझं पाकिट खेचलं माझ्या हातातून. ती धावायला लागली. मी माझा बेल्ट काढला, तिच्या मागे धावायला लागलो. अर्धा किलोमीटर अंतरावरती माझी आई भेटली. तिला जोरात लाथ मारली, तिला आपटली. 10 मिनिटं त्या पट्ट्याने तिला भर रस्त्यात मारत होतो. ती रडत होती, गागत होती, बाळा मला वाचव, बाळा मला वाचव, बाळा मला वाचव. मी ऐकत नव्हतो. मी हात धरला, साडी धरली, फडफडत पट्ट्याने मारत घरापर्यंत आणली होती. माझ्या आई रक्तबंबाळ झाली होती. माझ्या आईच्या अंगाला माती चिकटली होती. माझ्या आईची साडी फाटली होती. माझ्या पायावर ती भीक मागत होती, बाळा हे 500 घे, पण मला दवाखान्यात ने, नाही मी मरीन. रडत होती, पण मी ते 500 हिसकून घेतले. तिला बोललो की मेल्यावर शेजारच्यांना फोन लावायला सांग की तुझी आई मेली आहे, मोठा मुलगा म्हणून मी तुला नक्कीच जाळायला येईल. एवढा विकृत झालो होतो. वादळ एवढं माझ्या डोक्यात सरसरत होतं. झंझावती वादळ, हे न थांबणारं वादळ होतं आणि विकृती वादळ. माझ्या आईला मरसर मारत होतो. किती पैशासाठी? फक्त 500 रुपयासाठी. हे वादळ पुढं सरकत होतं. जसं आता मान्सूनचे वारे सरकत असतात,
तसं माझं वादळ हे माझ्या विचारांमध्ये सरकत होतं. 27 ऍडमिशन झालं व्यसनमुक्ती केंद्राच्या. 27. पुण्यातलं असं कुठलंही व्यसनमुक्ती केंद्र नाही की तिथं माझे ऍडमिशन नाही. मुंबई, गोवा, छत्तीसगड सगळीकडे मी ऍडमिशन करून आलो, पण माझी काही दारू थांबली नाही. माझी आई अशी कोपऱ्यात बसायची रडत, 6-7, 7-7 महिने झोपायची नाही. रडत बसायची, भीती वाटायची. मी रात्री उठायचो, मला भास व्हायचे, मला कानातला आवाज यायचे, मला भीती वाटायची. मी चोर चोर म्हणून ओरडायचो. माझी आई समोर यायची. मी बॅट, कम, काय काठी, काय असेल हातात ते घ्यायचो आणि आईला रात्री मारायचो. बिचारी आई, ही माऊली माझा मार खात बसायची. माझ्या माऊलीला पुरस्कार दिला पाहिजे. माझे वडील पण अल्कोहोलिक, माझे वडील दारू पिऊन आईला खूप मारायचे आणि मी अल्कोहोलिक, मी दारू पिऊन आईला खूप मारायचो. कधी ती तिच्या आईच्या घरी निघून गेली नाही. तिच्या हृदयाला होल होतं, तिचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यात सुद्धा ती मार खात बसायची. दारुड्यांचं 2 दारुड्यांचं दारुडे पण तिने सहन केले. रडत बसायची, रडत अक्षरशः. तिने लिहिलं होतं की माझं काही बरं वाईट झालं तर याला माझा मोठा मुलगा जबाबदार असेल. 2 वेळा नदीकाठनं जाऊन आलेले माझ्या आई जीव द्यायला गेली होती. काही लोकांनी तिला वाचवली. एकदा असंच किस्सा सांगतो. एकदा एका व्यसनमुक्ती केंद्रामधनं बाहेर पडलो होतो. संध्याकाळची वेळ होती. बारक्या भावाला माझे वडील 500 रुपये देत होते. मी पण गेलो. मला पण 500 रुपये द्या. वडील म्हणले बेवड्याला दारू प्यायला पैसे देणार नाही. बेवडा म्हणल्यानंतर माझ्या डोक्यात राग गेला. तिथं बाजूला स्टम होतं. तो स्टम काढला, बापाच्या 2 पायावर झोडी टाकल्या. बापाचे रक्त पायात न आलं. आईमध्ये वाचवायला आली. आईचं डोकं असं धरलं आणि भिंतीवर नारळासारखं आपटलं. रक्ताची पिचकारी उडाली होती. शेजारचे काकू ओरडत आल्यावर आणखून बापाच्या पायातलं रक्त बघ, आईच्या डोक्यातलं रक्त बघ, करतोच काय. त्या काकूंच्या 2 कानाखाली लावून दिल्या. त्या रडत रडत त्यांच्या मुलांकडे गेल्या. मला त्यांची 2 मुलं आली. मला मारलं. माझ्या डोक्यात राग गेला. मी ती पल्सर गाडी घरामध्ये आणली, कॉक काढला, मुलं सगळ्यांना उडून टाकील. मग माझ्या हातात 500 रुपये दिले. मग मी जाऊन बारमध्ये दारू पीत बसलो. विकृत आजार, हे विकृत वादळ आहे. विकृत वादळ की ते माझ्या विचारांमध्ये घोळघळत होतं. मला काही सुचत नव्हतं, मला काही ते सुचून देत नव्हतं. मला एवढंच माहिती होतं की आपल्याला हा आजार विकृत करतोय. विकृत. एकदा अशी संध्याकाळ होती. एका व्यसनमुक्ती केंद्रातनं सुटलो होतो आणि संध्याकाळची वेळ होती. भयंकर पाऊस पडत होता, भयंकर. आणि माझी आई दवाखान्यात चालली होती. तिच्या अंगावर ताप चढला होता. मी आईला बोललो, आई कुठे चालली आहेस? मला परत ते कानातनं आवाज यायला लागले होते, भास व्हायला लागले होते, पाऊस पडला होता, थंड वातावरण पडलं होतं, तरी मला घाम सुटला होता. मला काही सुचत नव्हतं. मी आई अशी दरवाज्यात चालली होती. मी आईला थांबवलं, बोललो कुठे चाललेस? थांब. आई बोलली मला ताप चढला अंगावर, मी दवाखान्यात चालले. मी बोललो मला 500 रुपये दे. आई म्हणली देणार नाही. मला हे दवाखान्यासाठी 500 रुपये ठेवलेत. मी बोललो तुला द्यावे लागतील. देणार नाही. मी तिला जोरात लाथ मारली, दरवाजाच्या बाहेर फेकून दिलं, दरवाजा लावून घेतला. अर्धा तास तिला भर पावसात भिजत उभं केलं होतं, भर तापात. दरवाजा ठोकठोकत होती. बाळा मला आत घे, बाळा मला आत घे, मी मरील, बाळा मला आत घे. ती म्हणली बाळा मी 500 देते, आता तरी मला आत घे. तेव्हा मी तिला आत घेतलं. माझ्या पायावर परत डोकं ठेवलं. अशी थरथर कापत होती. पूर्ण ताप चढला होता अंगावर आणि माझ्या हातात 500 रुपये दिले. मला बोलली बाळा हे 500 घे, पण मला दवाखान्यात नाही, माझी अवस्था काय केली बघ, मी मरील. सारखी विनवण्या करत होती माझ्याकडे. जगण्याची विनवण्या करत होती, जगण्याची. मला काही फिकर पडत नव्हती. मी तिला बोललो, तिच्या हातातनं 500 रुपये खेचले. बोललो मेल्यावर शेजारच्यांना फोन लावायला सांग की तुझी आई मेली आहे, मोठा मुलगा म्हणून तुला नक्की मी जाळायला येईल. एवढा विकृत झाला होता मित्रांनो. एवढं वादळ माझं विकृत करून ठेवलं होतं. सगळं झालं. धागे झाले, दोरे झाले, बुवा झाले, सगळी बोकडं कापून झाली, बकरं कापून झाली, सगळे व्यसनमुक्ती केंद्र झाले, पण माझी काही दारू थांबत नव्हती.
मी कंटाळलो, बोलो ए मध्ये जाऊन आलो, व्यसनमुक्ती केंद्र झाले, बाबा झाले, धागे झाले, जोडे झाले, थांबत का नाही. मग माझ्या अगोदर 5 जणांनी आत्महत्या केली होती व्यसनमुक्ती केंद्र असल्याने. मी पण ठरवलं आपण पण आत्महत्या करायची. बाद झालं. कोणासाठी जगायचं? मरून टाकू आपण, आपला जीव संपून टाकू. पण डोक्यात एक वेगळा विचार आला. बोललो घरच्यांनी आपल्याला भयानक त्रास दिलेला आहे. भावाला ठार मारायचं, आईला ठार मारायचं, वडिलांना ठार मारायचं, स्वतःची हत्या करायची आणि पेपरामध्ये हेडलाईनमध्ये आलं पाहिजे एका दारुड्या व्यक्तीने अख्ख्या घराला संपून टाकलं. मग मला एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं. एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवल्यानंतर 2 महिने मला त्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं. माझ्या डोक्यात तेच विचार, घरच्यांना कसं मारू, घरच्यांना कसं मारू, घरच्यांना कसं मारू. मला त्या व्यसनमुक्ती केंद्रातल्या मॅडमनी 2 महिन्यानंतर बोलवलं. त्या मॅडम मला समजवत होत्या की अरे तुझी आई आजारी असते, वडील तुझे दारू पितात, आमचं करतात, म्हणून मला जायचंय गावाला. आम्ही बोललो माझी आई आजारी आहे, तिला होलचं ऑपरेशन झालंय, तिला कधी एक वेळा अटॅक येऊन गेलाय, तिला कधीही हॉस्पिटलायझिंग लागू शकतो, तिला माझी गरज आहे. मी एवढा त्रास दिला हे मला मान्य नव्हतं. मी तिला एवढं रडवलंय हे मला मान्य नव्हतं. मग ते काय मॅडमचं काय मी ऐकून घेत नव्हतो. तेवढ्याच भाऊ आला. भाऊ म्हणला याचा डिस्चार्ज द्या. मग सगळे ए बांधव त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या बाहेर उभे होते. बांधव म्हणल्यावर आमच्या थांब, घरकाम मिटिंग, इथं तुला काम बघू, घरकाम मिटिंग कर. मी बोललो माझ्या आईला तुम्ही सांभाळणारच का? असं तसं त्यांना उलट उत्तरं दिली. बांधव मग शेवटी नाही थांबल्यानंतर एक वाक्य बोलतात, अंक्या बहुतेक तुझी अजून जिरलेली दिसत नाहीये, जिरून ये. डोक्यात राग चढला. बोलत दाखवतो काय जिरवतात ते. खाली गेलो, वाईन शॉपला गेलो, 42 क्वार्टर घेतल्या, टॅक्सी केली, 42 क्वार्टर नीप मारत. मी दारू कधी पाण्यात पेली नाही. नीप मारत 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 गावाला गेलो. ती सगळी दारू काढली. आई म्हणल्या एवढी दारू कोणासाठी? मी बोललो तू थांब, उद्यापासून तुला सांभाळेल. आईला बोलत 3000 रुपये टॅक्सीचे दे. 4 दिवसात 42 क्वार्टर नीप मारलं होतं. 4 दिवसात. 6 दिवसात मला चालता येत नव्हतं, रांगता येत नव्हतं, अशी परिस्थिती झाली होती. माझ्या उशाची सगळे हत्यारं लावून ठेवली होती, चाकू, सुरे, कोयते. मला सगळ्यांना ठार मारायचं होतं. मी माझ्या आईला बोलून घेतलं. आईला बोला आई इकडे ये. आईला वाटलं बाबा पोराला 5-6 दिवस काही जेवला नाहीये, याला काहीतरी खायला प्यायला हवं असेल. ती आई बिचारी घाबरत घाबरत माझ्याकडे आली. म्हणजे काय हवंय बाळा? मी बोला आत्ताच्या आत्ता इथं निघायचं, दारूच्या गुत्त्यावर जायचं आणि माझ्यासाठी 2 क्वार्टर घेऊन यायच्या. माझी आई म्हणली अरे आपल्या घराण्यातली बाई साधी किराणा मालच्या दुकानात जात नाही, तुम्हाला दारूच्या गुत्त्यावर पाठवतो? जाणार नाही. जाणार नाही म्हणल्यावर मी भिंतीचा सहारा घेतला. उठलो. ज्या ठिकाणी तिचं बायपासचं ऑपरेशन झालं होतं, ज्या ठिकाणी तिला होल होतो हृदयाला, त्या ठिकाणी जोरात फाईट मारली. 2 फुटावर आई उडाली, रडायला लागली. छातीत हात धरला. बाळा माझ्या छातीत दुखते, मी मरील. बाळा माझ्या छातीत दुखते, मी मरील. मी चाकू काढला. तो चाकू आईच्या गळ्यावर ठेवला. बोललो जर मला दारू आणून दिली नाही तर या चाकूने तुझे एक घाव 2 तुकडे करील आणि तुझे तुकडे वेचून वेचून खाईल. आई माझी घाबरली. बोलो हा खरंच मला मारून टाकेल. ती माझी आई घाबरत घाबरत दारूच्या गुत्त्यावर गेली. ते घुंगट डोक्यावर घेतलं. ती गेली. 2 क्वार्टर घेतल्या, माझ्या समोर आणल्या. मी बोललो ही दारू तुला पाठवावी पण लागेल. तिच्या भूमिकेत लहानपणी याला आपण दूध पाजलं आणि मोठ्यापणी आपण याला विष पाजतोय. मग तिने तो ग्लास माझा भरला, तो ग्लास पेळला आणि कुठंतरी मला हे झाली, प्रचिती झाली की आपण कुठंतरी खालच्या पातळीला चाललेलो आहोत. आपल्याला हे मध्यसत्तेत झंझावती वादळ हे आपल्या शरीरात गिरलेलं आहे, झिरपलेलं आहे. हे कुठंतरी थांबवावं लागेल. नाहीतर एकतर मृत्यू, नाहीतर वेडेपण. मग भावाकडे रडत रडत गेलो. सगळे हत्यारं टाकली. भावाला बोललो मला मारून टाक, मला जगायची इच्छा नाही, मरायची इच्छा नाही, मारून टाक. मित्रांनो एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या घरातली लोक चांगली असतात. मला त्यांनी आणलं. मला सगळ्या व्यसनमुक्ती केंद्रात पुण्यात फिरवलं. मला कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्रात घेत नव्हते. मग मला भाऊ माझ्या बांधवांकडे रडत रडत गेला. हे बांधवांकडे आता करू काय? बांधव म्हणले तू जा, आम्ही त्याचं बघतो. बांधव म्हणले आणखी आता खरंच तुला दारू थांबायची इच्छा आहे का?
मी हो मला आता खरंच दारू थांबवायची इच्छा आहे. ते एक काम करायचं, जे डोकं दिलेलं आहे ना ते फक्त आता केस वाढवण्यासाठी ठेवायचं, डोकं चालवायचं नाही. मित्रांनो, आता या 5 ऑक्टोबरला मला 12 वर्ष पूर्ण होतील, डोकं चालवलेलं नाहीये. डोक्यावरचे फक्त केस वाढवतो. मला माहितीये मी डोकं चालवलं माझा घात होणार, त्यामुळे मी डोकं चालवत नाही. वादळ थांबलं का? दारू थांबली पण वादळ थांबलं का? वादळ थांबलं नाही. किती मिनिटं? वादळ थांबलं नाही, दारू थांबली. अल्कोहोलिक मध्ये गेलो, दारू थांबते पण वादळ थांबतं का? विचारांचं वादळ थांबतं का? ते थांबत नाही. 12 महिन्यानंतर 11 महिन्यानंतर माझे वडील गेले. वडील गेल्यानंतर मी मीटिंगमध्येच बसलो होतो, मला फोन आला, मी बाहेर गेलो. मी वहिनींचा फोन आला. वहिनी म्हणल्या भाऊजी आपले वडील गेलेत, तुम्ही आताच्या आता निघून या. एवढं ठीक आहे आलो. मी रडत रडत त्या पायरीवर बसलो होतो. अशी मीटिंग आज चालली होती. त्या श्रीपाद नावाचा एक बांधव होता, त्याला कॅन्सर झाला होता, तो मरणार होता. डोक्यावरचे केस उडाले होते, हातापायच्या काड्या झाल्या होत्या. अशा परिस्थितीत सुद्धा तो मीटिंगला यायचा. तो माझ्या शेजारी येऊन बसला. मला म्हणला काय झालं रे आणख्या? मी बोललो श्रीपाद भाऊ असं झालंय, माझे वडील गेले. मी बोललो मी जातो. मला म्हणजे थांब. निलेशला आवाज दिला. निलेश, श्रीपाद आणि मी असे तिघं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. रडलो. ताब्यात बॉडी 1.5-2 तासांनंतर मिळाली आणि मी घेऊन त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली आणि ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसलो. तेवढा श्रीपाद भाऊ आला, निलेश आला. बोलो तुम्ही येऊ नका. श्रीपाद भाऊंना बोललो तुम्हाला कधी हॉस्पिटलायझिंग लागू शकतो, तुम्हाला आजार झालेला आहे, असं आहे तसं आहे. बोले आणख्या तू मला सांगू नको, तू गप्प बस. जसे ॲम्ब्युलन्स पुढे जायला लागली तसं वादळ, विचारांचं वादळ फिरायला लागलं. बोलो वडील गेले, आता दारू प्यायला काय हरकत आहे. बोललो मोठा मुलगा म्हणून वडिलांना क्रियाक्रम मलाच करावा लागला, अग्नी मलाच द्यावा लागला. एकदा अग्नी दिली की दारू धुमाकूळ प्यायची. गेलो गावाला, ते सगळे रडारड झाले. आत्या आले, मावशी आल्या, काका आले आणि मला बोलवलं की मोठ्या मुलाला घ्या, केस कापायला चला. ते बॉडी जास्त वेळ ठेवायला नाही सांगितले. मी पुढे आलो तेवढ्या श्रीपादने मला आवाज दिला. श्रीपाद भाऊ म्हणला आणखी इकडे ये. म्हटलं काय झालं श्रीपाद भाऊ? मला म्हणलं खरं सांग, 11 महिने जर तू प्रामाणिक मिटिंग करत असशील तर प्रामाणिक बोलशील, दारू प्यायची इच्छा झाली का? आणि मी त्याला प्रामाणिकपणे बोललो, हो श्रीपाद भाऊ मला दारू प्यायची इच्छा झाली. वादळ सरसरायला लागलं होतं. ए मध्ये 11 महिने सकाळ संध्याकाळ रोज मिटिंग करत असतानाही हे वादळ निर्माण झालं, दारू प्यायची इच्छा निर्माण झाली. मग श्रीपाद भाऊंना बोललो हो मला दारू प्यायची इच्छा झाली, तुम्ही जा, तुम्ही पुण्याला निघून जा, मी उद्या सकाळी उठलो की दारू नक्की पिणार आहे. श्रीपाद भाऊ म्हणजे आणखी 11 महिने जर तू प्रामाणिकपणे मिटिंग करत असशील तर प्रामाणिक बोलशील, प्रामाणिकपणे प्रार्थना करशील, तेव्हा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही. मी ती प्रार्थना प्रामाणिकपणे म्हणली आणि माझ्यामध्ये काय बदल झाला मित्रांनो मला माहिती नाही. मी श्रीपाद भाऊंना बोललो, श्रीपाद भाऊ मला आत्ताच्या आत्ता पुण्याला घेऊन चला, मला वडिलांचा अग्नी पण बघायचा नाहीये. श्रीपाद भाऊंनी माझ्या वडिलांना बोलून घेतलं, भावाला बोलून घेतलं. भावाला बोलले की तू तुझ्या वडिलांचं क्रियाकरण कर, मी तुझ्या मोठ्या भावाला घेऊन चाललोय. बारका भाऊ बोलला माझे वडील आता गेलेले आहेत, माझा मोठा भाऊ मला जिवंत हवाय, त्याला घेऊन जा, मी माझं वडिलांचं क्रियाकरण करीन. मी माझ्या वडिलांचा अग्नी पण बघितला नाही. मी तसाच निघून आलो. सकाळची मॉर्निंग मिटिंग केली आणि सगळ्या बांधवांनी माझं दुःख हिरून घेतलं. मित्रांनो हे वादळ धंदावत असतं, नुसतं मिटिंग करून उपयोग नाही. मिटिंग केली आणि माझं वादळ थांबलं नाही. एकदा माझं लग्न ठरलं होतं, आणि लग्न माझं ठरलं 3 वर्ष व्हायला आली होती आणि माझं लग्न ठरलं. माझ्या मावशीने स्थळ आणलं आणि मावशीने स्थळ आणल्यानंतर त्या मुलीला सगळं मी खरं सांगितलं की मी पूर्वी दारू प्यायचो, आता या अशाच्या अल्कोहोलिकच्या मिटिंगमध्ये जातो. ती बोले ठीक आहे, मला ठीक आहे, आता तू दारू पित नाही. नंतर नाही आता नाही दारू पित. मग तिने ॲक्सेप्ट केलं. मग 10 दिवस साखरपुडा बिखरपुडा सगळं ठरलं. 10 दिवसावर साखरपुडा आला होता. ती म्हणली मला अंकुश तुला काहीतरी सांगायचंय, मी पुण्याला येते. ती पुण्याला आली. आम्ही सारसबागेत भेटलो.
ती म्हणली माझ्या हृदयाला होल आहे, मी तुला लपवायचं, मी तुला सांगायचं राहिलं, मी लपवून ठेवलं, मला कधीही हॉस्पिटलायझिंग लागू शकतं. मी जरा घाबरलो, कारण की मी माझ्या आईचा पण आजार तोच होता, मी माझ्या आईचा आजार बघितला होता. बोला आता करायचं काय, पण बोला जाऊ दे, आपण पण दारू देऊन आपल्याला कोण मुलगी देणार, घेऊ मानून. तिला बोललो कुठे सांगू नको, ती बोलली नाही सांगणार. आणि हे माझ्या मावशीकडनं स्थळ आणलं होतं, मावशीला हे सगळं समजलं, मावशीने हे लग्न मोडलं हे मला कळलं. घरी आलो, आईचं डोकं दारू न पिता अल्कोहोलिक ची मीटिंग करत असतानाही आईचं डोकं भिंतीवर आपटलं, रक्त काढलं होतं. भाऊ आला, भाऊ मध्ये आला, भावाच्या 2 कानाखाली लावून दिल्या. नंतर डोक्यात विचार आला, आता आपलं लग्न मोडले, आता दारू प्यायला काय हरकत नाही. तसाच उठलो, एका बांधवाला फोन लावला, बोललो दारू प्यायला चाललोय. बांधव म्हणला मला पण दारू प्यायची इच्छा झाली, बरा फोन लावला, थांब मी येतो. मग तो माझ्या बिल्डिंग खाली आला, त्याने मला घेतलं, मिटिंगच्या इथं नेलं. बोला अरे मिटिंगला कशाला, दारू प्यायला जायचंय, तोंड टाकू, लोकांना वाटेल की बाबा हे मिटिंगला आले. मग मिटिंगमध्ये बसतो, 1.5 तास कसा गेला कळलं नाही, आणि मनातनं ते विचार गेले. वादळ आलं होतं, वादळ डोक्यात दिसलं होतं, पण मिटिंगमध्ये बसल्यानंतर ते वादळ विसरलं. मग बांधवांशी सगळं शेअर केलं. बांधव म्हणल्यावर तुला मूल झालं नसतं, जे हृदयाला बोले आमचं तमकं, त्यांनी मला समजून सांगितलं. आणि नंतर 3 वर्षानंतरच अजून एक गोष्ट सांगतो. मला आता ताई बी सगळ्या वाचत म्हणून एक सांगतो, एक ॲडिक्शन लागलं होतं. दारू तर थांबली, पण वादळ तर नाही थांबलं. मग सेक्सच्या विषयाकडे मी शिरलो आणि एका बांधवाला बोललो की असं मला ते सारखं खुटपतंय. बोललो काय करू, तर तो म्हणला 40 ते 45 मधल्या ज्या लेडीज असतात त्यांना हा प्रकार जास्त असतो. आता ते मी सारखं उद्देशून घेणार नाही, काही बी सगळे आपल्या बसतात म्हणून. तर बोललो ते त्या तू लेडीज काढ. मग मी फेसबुकवर सगळं शोधायला लागलो, त्या वयाच्या लेडीजला फ्रेंड रिक्वेस्ट सगळ्या पाठवायला लागलो. आणि त्याच्यातली एक बाई मला गटली, आणि एक बाई गटल्यानंतर 3 वेळा तिने माझ्याकडनं शारीरिक सूट घेतलं, आणि 4थ्यांदा तिने मला नकार दिला. मी दारूड आहे, मला एकदा पुरत नाही, 2दा पुरत नाही, 3दा पुरत नाही, 5 वेळा पुरत नाही, 10 वेळा पुरत नाही, मला हवं वाटतं, वादळ सरसरच असतं. मी तिला डिमांड करायला लागलो, ती मला नकार द्यायला लागली. मी तिला ब्लॅकमेल करायला लागलो, मी तिला धमकायला लागलो की तुझ्या नवऱ्याला सांगेल, तुझे व्हिडिओ काढले, धमकं कळले, तिला धमकायला लागलो. मग ती म्हणली, ती रडायला लागली, ती महिला मंडळाकडे गेली, पोलीस चौकीत गेली, मला अटक झाली. मला एक दिवशी जेलमध्ये, 1 रात्र जेलमध्ये काढावं लागला. दुसऱ्या दिवशी मला जामिनावर सोडलं. तुला आता कशाला थांबायचं, दारू 3 वर्ष झाली थांबवली आहे, तरी हे वादळ अजून सरसरते, त्यापेक्षा दारू प्यायलेलं बरं. मग दारू पिण्यासाठी नेमका निघालो, तेवढ्यात एक बांधवाचा फोन आला, त्यांनी मला समजवलं की आमच्यात थांब. मग ते समजलं. सारखं टोचन लावायला लागत होतं, म्हणजे बांधवांचं सारखं टोचन लावायला मला लागत होतं. बांधवांचं टोचन आज पण लावायला लागतं, पण विचार जास्त नव्हते ना दारू पिण्याचे. जे वादळ होतं ते थांबत नव्हतं ना, ते सारखं सळसळत होतं. मग कुठेतरी बोललो की आता आपल्याला कुठेतरी हे वादळ थांबवावं लागेल. मग मी सांगितलं की एका इनिशियल स्पॉन्सरकडे मी शेअर केलं की बोलो असं आहे, मला आता हे थांबवायचंय. 4-5 वेळा दारू प्यायचे विचार आले, जाऊन आलो, दारू प्यायलो नाही, काय करू. स्पॉन्सर घे आणि 12 आचरण करायला सुरुवात कर. मग मार्गदर्शक शोधायला सुरुवात केली. एक मार्गदर्शक मला भेटला, माझ्याच ग्रुपमधला होता. त्याला बोललो तुम्ही माझे मार्गदर्शक व्हाल का. ते म्हणले हो तुझा मार्गदर्शक मी होईल. मग तो मार्गदर्शक संध्याकाळी आमची होम ग्रुपची मीटिंग होती. त्या होम ग्रुपला नेमकं त्याला शेअरिंग मिळाली. म्हणजे शेअरिंगमध्ये तो बोलला की अंकुशने मला स्पॉन्सर घेतला, आता ते मी त्याला सुधरून दाखवेल. बोला हा आत्ताच माझं सगळं उघडं करतोय, जर याला सगळं मी सांगितलं तर हा सगळं शेअरिंग माझ्यावरच करायचा. बोलो नको. मग परत इनिशियल स्पॉन्सरकडे गेलो, त्याला बोललो की असं असं आहे. तो म्हणला दुसरा स्पॉन्सर शोध. मग दुसरा स्पॉन्सर शोधला. दुसरा स्पॉन्सर शोधल्यानंतर तो सगळं सेक्सवर बोलायला लागला. आयला बोला आपण एक तर सेक्समधनं बाहेर आलेलो आहोत,
हा सगळं सेक्सवर बोलतोय, आपण परत ह्याच्यात अडकायचो, हा नको. मग परत त्या मार्गदर्शक इनिशियल स्पॉन्सरकडे गेलो, आता करू काय? तो म्हणला बाहेरच्या मिटिंग करायला चालू कर, पिंपरी चिंचवड इकडच्या तिकडच्या अशा लांबच्या मिटिंग करायला चालू कर. आणि तू तुझ्या मार्गदर्शकाला बिनधास्त विचारू शकतो की तुम्ही 12 पायऱ्यांचं आचरण केलं आहे का, आणि तुम्ही मार्गदर्शक घेतला आहे का, आणि तुम्ही नैतिकतेचा आढावा घेतला आहे का. कारण की मार्गदर्शकाने जिथपर्यंत नैतिकतेचा आढावा घेतला नाही, तो माझ्या नैतिकतेचा आढावा काय घेणार, तू बिनधास्त विचारू शकतो. मी गेलो त्या मार्गदर्शकाला, एक मला मार्गदर्शक भेटला, त्याला मी सगळं बोललो की असं असं झालंय. तर तो म्हणला की मी त्याला विचारलं तुम्ही मार्गदर्शक घेतलाय का, असं तसं त्याला बोललो. त्याने मला प्रश्न विचारला, आता तुला हे वादळ थांबवायचं आहे का? बोललो हो, आता मला हे वादळ थांबवायचं. मग एक काम करायचं, मग ते पुढे त्यांनी मला काही ट्रिक दिल्या. 10 महिने मला ते नुसतंच ते कामाला लावलं. आपल्या हल्ली असं झालंय 12 पायऱ्या 21 दिवसात होतात. मला 12 पायऱ्या व्हायला वेळ लागला, माझ्याकडनं झिजून घेतलं. हल्ली मी बघतो 21 दिवसात 12 पायऱ्या मोकळ्या. काय रे स्पॉन्सर झाला हो, एक माझ्या पायऱ्या पण झाल्या. मी झिजवलं म्हणून हे सगळं उत्पन्न आहे. आज 12 वर्ष शांतता आहे. आज पुस्तक वाचतो, बिग बुक वाचतो, सगळं वाचतो, 12 पायऱ्यांचं आचरण करतो, पण ते माझ्या आईच्या चेहऱ्यावर दिसतं. माझ्या नुसतं बिग बुक वाचायचं नाहीये, मला 12 पायऱ्या नुसतं घ्यायचं नाहीये, ते माझ्या आईच्या, माझ्या बायकोच्या, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. हा आज आनंद आहे मित्रांनो, हा आज आनंद नक्की आहे. माझं दारू थांबल्यानंतर 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं. 2 वेळा मूल पाडावं लागलं. 3ऱ्या वेळा चान्स घेतला. माझ्या बायकोला डायबिटीज झालं होतं, 420 वर शुगर गेली होती. शांत होतो, 12 पायऱ्यांचं आचरण करत होतो, दारू घ्यायची इच्छा झाली नाही. मग 3ऱ्या वेळेला चान्स घेतला, सोन्यासारखी मुलगी झाली. मगाशीच व्हिडिओ कॉल केला होता, 3 वर्षाची मुलगी आहे. बाबा तू कुठे गेलाय, मी पण येऊ का तिथं. हा आनंद, हा वादळ थांबलं म्हणजे ते 1 दिवसाची हिशोबाने. मित्रांनो आज मुलगी झाली मला सोन्यासारखी, आज आनंद वाटतो. स्वप्न वाटतं मला, अल्कोहोलिक अनोनिमस मधलं स्वप्न आहे. मला वाटलं नव्हतं माझं लग्न होईल, मला मुलगी होईल. मला अल्कोहोलिक अनोनिमसने सगळं दिलं. पैसा देतो, अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलं की पैसा देतो, पण सुख आनंद हा मला माझ्या मुलीकडनं भेटतो. आणि तो आनंद टिकवण्यासाठी मला येत राहायचंय. मला बोलायला संधी दिली. धन्यवाद.